प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत। मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 3 दिवसापासून मराठा समाज, मराठा आंदोलक मुंबईच्या रस्त्यावर आपल्याला दिसत आहेत। खास करून आझाद मैदान आणि त्या फोर्ट परिसराच्या संपूर्ण रस्त्यांवर त्यांनी आपल्या आंदोलनाची ठिय्या पद्धत किंवा आंदोलन त्यांनी जारी ठेवलेलं आहे। या आंदोलनाची नेमकी मागणी काय आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की मराठा समाजाला आरक्षण पाहिजे, पण हे आरक्षण कसं पाहिजे की ते ओबीसी मधून पाहिजे। आणि ओबीसी मधून का पाहिजे तर मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देता येणार नाही, कारण आरक्षणाची मर्यादा ही 50% आहे असं सांगितलं जातं। आरक्षणाच्या 50% मर्यादेचं जे भांडवल केलं जात आहे हे वास्तव आहे का? नुसतं महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामधलं जे आरक्षण आहे, खास करून सामाजिक पातळीवरचं आरक्षण जे ओबीसींना 19% दिलं जातं, DTVJ हा जो प्रवर्ग आहे त्यांना 3% दिलं जातं, NTB नॉमेडिक ट्राइब्स यांना 2.5% आरक्षण म्हणजे सामाजिक पातळीवरच हे आहे, NT2 यांना 3.5% आरक्षण आहे, तर NT3 आणि SBC यांना अनुक्रमे 2% आहे। या व्यतिरिक्त ACBC स्पेशल इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास विशेष शैक्षणिक मागासवर्ग या सबबीखाली मराठा समाजाला 10% आरक्षण देण्यात आलेलं आहे। आणि या व्यतिरिक्त हा जो क्रायटेरिया आहे हा सगळा सामाजिक आरक्षणाचा क्रायटेरिया आहे, कारण भारतीय संविधान केवळ सामाजिक पातळीवर आरक्षणाची भूमिका घेते, कारण जाती व्यवस्थेमध्ये दबले गेलेले घटक हे आपल्या हजारो वर्षापासून प्रगतीपासून किंवा मूलभूत मानव अधिकारांपासून वंचित राहिले, शिक्षण आणि रोजगार या सगळ्यांपासून ते वंचित राहिले। या अनुषंगाने ही जी मागासवर्गीय जी व्याख्या आहे ती सामाजिक पातळीवर आहे, परंतु आपण पाहिलं की आर्थिक निकषावर जे आरक्षण आहे ते 10% मिळालेलं आहे। आता हे आर्थिक निकषावरचं आरक्षण कोणाला आहे की जो समाज सामाजिक पातळीवर आरक्षणाच्या कक्षेत येत नाही त्या समाजाला या 10% आरक्षण म्हणजे हे जे आर्थिक मागासवर्ग म्हणून जे आहेत या घटकामध्ये आरक्षण दिलं जातं। परंतु समज काय होतो किंवा व्यवस्थेमध्ये समज असा झालाय की हे जे 10% आरक्षण आहे हे फक्त ब्राह्मण, बनिया आणि ठाकूर या 3 समाजासाठी आहे किंवा या 3 प्रवर्गांसाठी आहे असा समज झालेला आहे। परंतु आपण जर पाहिलं की महाराष्ट्रामध्ये मराठा, गुजरातमध्ये पटेल, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि बिहार वगैरे सारख्या राज्यांमध्ये जाट हा समुदाय आहे। जाट या समुदायाचा देखील या आरक्षणामध्ये समावेश होतो। गुर्जर ज्यांची अनेक वर्षापासून मागणी राहिली त्यांचाही या 10% आरक्षणामध्ये समावेश होतो। आरक्षणामध्ये समावेश होतो हा प्रश्न नाही, परंतु हे सगळं आरक्षण जर आपण पाहिलं तर हे आरक्षण जवळपास 72% पर्यंत जातं। त्यामुळे कायद्याची जी मर्यादा सांगितली जाते की 50% आत आरक्षण पाहिजे किंवा तसा तो क्रायटेरिया आहे, हा मुळातच फसवणूक करणारा किंवा दिशाभूल करणारा हा भाग आहे। मुळात आरक्षण नुसतं ACBCचं 10% जरी वगळलं तरी आर्थिक निकषाचं आरक्षण जर पकडलं तर महाराष्ट्रामध्ये ते 62% पर्यंत जातं। आणि ACBC हे जे स्पेशल एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास जो आहे याचं धरून ते आरक्षण 72% पर्यंत जात आहे। मराठा आरक्षणाला जी त्यांची मागणी आहे स्वतंत्रपणे आरक्षण देण्याची ती आता राहिलेली नाही। त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे। ओबीसी समाजाच्या मधून आरक्षण देण्यासाठी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना यांनी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांचा आयोग नेमला होता आणि त्या आयोगाला ज्या मराठा समाजाच्या पूर्वी ज्या नोंदी असतील त्या नोंदी कुणबी जर असतील तर त्यांना सरसकट कुणबी समजण्यात यावं आणि कुणबीचं प्रमाणपत्र देऊन त्यांना आरक्षण देण्यात यावं। मात्र या विरोधात ओबीसी नेत्यांनी आक्षेप घेतला, ज्यामध्ये छगन भुजबळ असतील, तायवाडे असतील, अनेक नेत्यांनी, लक्ष्मण हाके असतील, या सगळ्या ओबीसी नेत्यांनी या संदर्भात आक्षेप घेतला आणि सरसकट मराठा समाजाला कुणबी नोंदी घेऊन त्यांना ओबीसीमध्ये आरक्षण देणं हे ओबीसी वर्गावर अन्याय करणार आहे असं त्यांची मागणी आहे। मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं असं आहे की मराठा समाजाला कुणबीमधूनच आरक्षण द्यावं, दुसऱ्या बाजूला आरक्षणाची मर्यादा ही 60%च्या पलीकडे किंवाच महाराष्ट्रात निघून गेलेली आहे। असं असताना मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण का नको आहे तर या संदर्भात अनेक ओबीसी नेत्यांचं असं म्हणणं आहे की ओबीसी नेते हे जे म्हणतात की मराठा समाजाला ओबीसी मधून जे आरक्षण हवं आहे याचं मुख्य कारण असं आहे की महाराष्ट्राच्या राजकीय पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे आरक्षण ओबीसींनाही दिलं गेलं, SC STंना तर ते आहेच, राजकीय आरक्षण आधीच आहे, पण ओबीसींना महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण दिलं गेलं आणि त्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये
खूप मोठा लढा झाला. मात्र या येत्या सार्वजनिक संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसी आरक्षण जैसे थे लागू ठेवू शकतात अशा प्रकारचा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे. परंतु तरीही महाराष्ट्रामध्ये ट्रिपल टेस्ट जी आहे, म्हणजे ती मराठा समाजाच्या अनुषंगाने असो किंवा ओबीसीच्या अनुषंगाने असो, ट्रिपल टेस्ट इम्पेरिकल डाटा की हा समाज खरोखर राजकीय दृष्ट्या मागासलेला आहे का, याचा जोपर्यंत डेटा सर्वोच्च न्यायालयासमोर येत नाही तोपर्यंत याच्यावर विशेष असा निर्णय देता येणार नाही जो की कायमस्वरूपी राहील. परंतु इम्पेरिकल डेटा हा एक तात्कालिक स्वरूपाचा एक घटक असतो, परंतु तोही महाराष्ट्रामध्ये अजून गोळा केले गेलेला नाही. त्यासाठी सर्वात महत्वाचा आहे जातनिहाय जनगणना. जातनिहाय जनगणना हा एकूणच समाज व्यवस्थेच्या आणि जाती व्यवस्थेच्या विकासाचा आरसा असेल. म्हणजे कुठल्या जातीचा किती विकास झालेला आहे आणि कुठल्या जातीला काय मिळालेलं आहे, राजकीय दृष्ट्या काय मिळालेलं आहे, शैक्षणिक दृष्ट्या काय मिळालेलं आहे आणि रोजगाराच्या दृष्टीने काय मिळालेलं आहे, याचा लेखाजोखा निश्चितपणे जातनिहाय जनगणनेमध्ये मिळेल. जातनिहाय जनगणना करण्यासाठी राज्य सरकारने अजूनही तयारी केलेली नाही. केंद्र सरकारने देशभरामध्ये जातनिहाय जनगणना करण्याचा ठराव मंजूर केलेला आहे, त्या संदर्भामध्ये आश्वासन दिलेलं आहे. परंतु बिहारच्या निवडणुकीपर्यंत अद्याप त्याच्यावर कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे बिहारच्या निवडणुकीनंतर त्यावर काय केलं जातं हा एक वेगळा प्रश्न आहे. परंतु जातनिहाय जनगणना ट्रिपल टेस्टचा तो डेटा आहे, तो डेटा गोळा झाल्याशिवाय मराठा समाजाचं आरक्षण, ओबीसी समाजाचं आरक्षण या संदर्भातला निर्णय होणं अवघड आहे. खास करून ओबीसीला शैक्षणिक आणि रोजगारामध्ये नोकऱ्यांमध्ये आरक्षण आहे, परंतु राजकीय आरक्षण त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, आणि ते आरक्षण मिळाल्यामुळे झालं असं की महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 50% सत्तेच्या जागा या SC ST आणि ओबीसी प्रवर्गाकडे गेलेल्या आहेत. म्हणजे एखाद्या गावाचा सरपंच, म्हणजे तालुका पातळी जिल्ह्यामध्ये जर 1000 गावं असतील तर त्या 1000 गावांपैकी 500 गावं ही अशी असतात की जिथली सरपंच पद ही SC ST ओबीसींकडे असतात. राज्यामध्ये समजा 35 जिल्हा परिषदा असतील, 34 जिल्हा परिषदा असतील तर त्यापैकी निम्म्या जिल्हा परिषदांचे अध्यक्ष हे SC ST ओबीसी असतील. राज्यामध्ये ज्या नगरपालिका महानगरपालिका असतील त्या संदर्भात देखील अशा प्रकारचं आरक्षण हे निघत असतं. त्यामुळे 50% सत्ता ही संख्याबळाच्या आधारावर ज्या मराठा समाजाला मिळणं कठीण झालेलं आहे, त्यामुळे त्या राजकीय आरक्षणालाच त्यांना काबीज करायचा आहे हा असा ओबीसी नेत्यांचा, विचारवंतांचा दावा आहे. आणि त्यामुळे मराठा आरक्षण नेत्यांनी जी मागणी चालवली आहे की ओबीसींमधून पाहिजे, यामुळे मराठा समाजातील तमाम तरुण वर्गाची देखील फसवणूक एक प्रकारे होते आहे का, की जो मराठा तरुण आपल्या घरून आपल्या घरच्या भाकरी बांधून आंदोलनासाठी निघालेला आहे की आमच्या पिढीचं जरी कल्याण झालं नाही तरी आमच्या येणाऱ्या पिढीचं जरी कल्याण होईल की नाही या अपेक्षेने मराठा युवक, मराठा आंदोलक रस्त्यावर उतरलेला आहे. त्याची मराठा समाजाच्या नेत्यांनी दिशाभूल करू नये आणि राज्याच्या सत्ताधाऱ्यांनीही त्यांची दिशाभूल करू नये. त्यांना योग्य ते सांगून ती कशा प्रकारे आरक्षण दिलं जाईल, कशा प्रकारे मिळेल आणि ते मार्ग अवलंबणं आणि त्यावर अंमलबजावणी करणं हे खरं तर राज्य शासनाचं कर्तव्य आहे. आणि त्या कर्तव्याला राज्य शासन जागेल, ते केंद्र शासनाला तशा प्रकारचा आग्रह करतील आणि मराठा समाजाच्या तरुणांची जी दिशाभूल होते आहे ती दिशाभूल ही थांबेल, त्यांचे प्रश्न सुटतील आणि त्यामुळे मराठा आरक्षण चांगल्या प्रकारे सुटायला मदत होईल. मध्यंतरीच्या काळामध्ये एका घटनातज्ञाने असं मांडलं होतं की मराठा आरक्षण किंवा कुठले आरक्षण 50%च्या वर मर्यादा देता येत नाही आणि त्या संदर्भात संविधान सभेचं ते उदाहरण देतात. अतिशय चूक आहे. संविधान सभेमध्ये अशा आरक्षणावर कोणती मर्यादा घातली गेलेली नाही. ही मर्यादा इंदिरा साहनी खटल्या प्रकरणामध्ये 50%ची मर्यादा ही सर्वोच्च न्यायालयाने घातलेली आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने घातलेली मर्यादा एक कायदा करून संसद ती दूर करू शकते. त्यामुळे संसदेने जर कायदा केला की सामाजिक पातळीवर 75% 80% आरक्षण देण्याचा जर कायदा संसदेने केला तर तो कायदा या देशाला स्वीकारावा लागेल. त्यामुळे जे काही करायचं आहे ते संसदेने करायचंय, सरकारने करायचं, राज्य सरकारने करायचंय, विधिमंडळांनी करायचं आहे. कायदेशीर अधिकार, कारण हे कायदेमंडळ आहेत. त्यामुळे कायदा नव्याने बनवणं, त्यासाठी विशेष असा कायदा बनवून त्या अनुषंगानं आरक्षण देणं मराठा समाजाला आणि एकूणच सगळ्या समाजाला देणं हे महत्वाचं आहे. पण त्याही बाबतीमध्ये ज्या समाजाला राजकीय प्रतिनिधित्वच मिळत नाही अशा समाजाच्या राजकीय प्रतिनिधित्वाला दूर करण्याचा डावपेच
हा देखील सामाजिक अन्यायाचा भाग आहे। त्यामुळे मराठा समाजाने, मराठा आंदोलकांनी आरक्षणाची मागणी करत असताना कुणावरही सामाजिक अन्याय होऊ नये ही देखील एक न्याय्य पातळीची भूमिका निश्चितपणे सांभाळली पाहिजे, असा जनसामान्यांमध्ये एक विचार आहे। आणि हा विचार या निमित्तानं आपण सगळ्यांनी पाहावा। हा विचार आपल्याला पटला तर लाईक करा, तो विचार आपल्या नातेवाईकांना, मित्रांना पाहण्यासाठी शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। आणि मराठा समाजाच्या खास करून युवक आंदोलकांनी या बाबतीमध्ये समंजसपणे ही भूमिका समजून घ्यायला पाहिजे की सत्ताधारी आणि आंदोलकांचे नेते देखील त्यांची फसवणूक तर करत नाहीये ना, जी गोष्ट साध्य होणार नाही ती गोष्ट त्यांना करायला सांगता आहेत का, आणि जी गोष्ट कशा पद्धतीने साध्य होईल तसा मार्ग त्यांना निवडून दिला जात नाही का, नेमकं काय, या संदर्भात आपणही हा व्हिडिओ पाहावा आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला निश्चितपणे संयंतपणे संविधानिक भाषेमध्ये कळवाल अशी अपेक्षा। धन्यवाद आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल।